गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव जगदीश. मी डिजिवन स्टोर अलिबागमधून बोलत आहे. तर आज आपण बघणार आहोत टीव्ही लेटेस्ट एलजीचा 2025चा मॉडेल. ओल्डबद्दल आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघताय तर लुकमध्ये बघताय तर हा पूर्ण फ्रेमलेस टीव्ही येतो. फ्रेमलेस टीव्हीचा फायदा काय तुमचा घेण्याचा माहिती आहे का? हा पूर्ण तुम्हाला टीव्ही एक फोटो फ्रेमसाठी वाटेल. बघू शकता तुम्ही पूर्ण फोटोसाठी टीव्ही वाटेल. ह्याचा तुम्हाला फायदा काय वाटतो? मला टीव्हीचा एक्सपिरियन्स सिनेमा हॉल सगळं भेटणारच आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जेव्हा टीव्ही वॉल माउंटिंग करताय तर तुम्हाला एक चांगला फोटो आणि एक चांगला लुक मॅटर करतो. तर ही गोष्टी एलजीने कव्हर अप केली आहे टीव्हीमध्ये. तर आपण एलजीचा ओल्ड बद्दल तुम्हाला सांगणार माहिती. ओल्ड म्हणजेच काय? ओल्ड म्हणजेच ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड. याचा फुल फॉर्म असतो. ओल्ड का कन्सेप्ट काय माहिती का? ओल्ड काय करतो? ओल्ड मध्ये बॅकलाइट येत नाही. याच्यामध्ये प्रत्येक पिक्सल जो असतो ना, प्रत्येक पिक्सल तो एलईडी प्रमाणे काम करतो. नॉर्मल तुम्ही क्यूलेट बघताय किंवा 4K टीव्ही बघताय त्याच्यामध्ये बॅक साईडला बॅकलाइट येतो. समोर तुम्हाला एलईडी येतात, जेणेकरून तो बॅकलाइटचा जो ब्राईटनेस होतो तुम्हाला एलईडीवर कव्हर अप करतो. तुम्हाला ते पिक्चर दिसतात. पण ह्याच्यामध्ये काय असतो? जो प्रत्येक पिक्सल असतो तो एलईडी प्रमाणे काम करतो, जेणेकरून तुम्हाला ब्राईटनेस हाय भेटतो आणि कलर कॉन्ट्रास्ट चांगले भेटतात. जो कलर तुम्ही ब्लॅक कलर बघताय तुम्हाला 100% ब्लॅक भेटतो. व्हाईट कलर तुम्हाला 100% व्हाईट भेटतो. आता ह्याच्यामध्ये प्रोसेसरकडे बघताय ना आपण, तर प्रोसेसर तुम्हाला ह्याच्यामध्ये अल्फा 9 8 जनरेशनमध्ये प्रोसेसर येतो. याचा फायदा काय पडतो? जे तुम्ही याच्यामध्ये डीप कलर बघताय, मोशन बघताय किंवा साऊंड बघताय, याच्यामध्ये तुम्हाला अपस्केल करतो. याचा फायदा काय पडतो? तुम्हाला टीव्ही तुम्हाला सिनेमा वाजवायला वाटला आणि तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स टीव्ही तुम्हाला देणार. त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये बघताय तर एम्बियन्स सेन्सर फीचर येतो. तो काय काम करतो माहिती आहे का? टीव्हीचा ब्राईटनेस जो असतो ना, तर आपण रिमोट म्हणून ऍडजस्ट करायची गरज नाही. हा तुम्हाला ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतो. याचा फायदा काय पडतो? जर आपण नॉर्मल कसं आहे, दिवस आता टीव्ही बघतो तर दिवसावेळी उजेड जास्त होतं, नाईटच्या वेळेस उजेड कमी असतो, तर आपला ब्राईटनेस ऍडजस्ट करायची गरज नाहीये. आपण टीव्ही स्वतः हा ऍडजस्ट करतो. हे झालं. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरा फीचर बघता, ह्याच्यामध्ये अलेक्सा बिल्ट इन दिलं. अलेक्सा काय करणार? अलेक्सा जे डिव्हाइसेस असतील तुम्हाला तर याला कनेक्ट करून अलेक्साची. तर आपण एलजीचा रिमोट जर बघायला घेत नाही, हा रिमोट तुम्हाला तो मॅजिक मोशन रिमोट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकते, तुम्ही समोर बघू शकते रिमोट. हा मॅजिक मोशन रिमोट होतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे एआयचं बटन दिले. एआय काय करतो माहिती का? आपण एआय सोबत बोलू शकतो. म्हणजे आपण एआय सोबत पूर्ण काही आम्हाला सेटिंग असतील, साऊंड असेल, आपल्याला काही कीबोर्डमध्ये काही प्रॉब्लेम असतील, हा एआय आम्हाला सपोर्ट करतो. म्हणजे आपल्या सेटिंग तो तुम्हाला दुरुस्त करून देणार. जर काही तुम्हाला प्रोडक्ट सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, कुठं जायची गरज नाही, एआय सोबत बोला आणि तुम्हाला तो अजून फीचरमध्ये बघताय तर एलजी सगळ्या ऍडव्हान्स फीचर तुम्हाला देतो. याच्यामध्ये अजून एक चांगला फीचर तुम्हाला भेटतो, मल्टीव्ह्यूचा पण ऑप्शन भेटतो. मल्टीव्ह्यूचा फायदा काय पडतो? जसे की आपण एका साईडला आपल्याला सिरियल बघायचं, बरोबर? एका साईडला सिरियल, एका साईडला आपल्याला मॅच. तर दोन्ही मल्टीव्ह्यूचा पण ऑप्शन दिले. एका साईडला सिरियल बघू शकता, एका साईडला मोबाईल कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा युट्यूब वगैरे. याकडे 2 डिस्प्ले असतील. तर एखाद्या व्यक्तीचं आपल्यासमोर 2 व्यक्तींना तर टीव्ही बघायची, पण दोघांमध्ये पण कसं 2 टीव्ही बाय करू शकत नाही. आपण सिंगल टीव्ही बाय करू शकतो. तर 1 टीव्ही मध्ये तुम्हाला मल्टीव्ह्यूचा ऑप्शन दिला. एका साईडला टीव्हीचा सिरियल चालू आहे, एका साईडला युट्यूब किंवा मोबाईल पण. आता आपण ह्याच्यामध्ये होम कलबद्दलचं बोललेलो आपण, तर ह्याच्यामध्ये आलं होम ऑफिस मध्ये पण बोलूया. होम ऑफिस म्हणजे ह्याचा फायदा काय पडतो? आज जो टीव्ही तुम्ही फक्त सिनेमा हॉलसाठी नाहीये, तर हा आपण ऍज अ पीसी सारखी पण टीव्ही वापरू शकतो. जसे की आपण जे पीसीवर जे कामं करतो, ऑफिस मधली कामं किंवा क्लासेस असतील, ते आपली वर्क फ्रॉम होम करतो. जसे की माऊस कीबोर्ड जे आपण पीसीला वापरतो तसं सेम तुम्ही टीव्हीला पण वापरू शकताय. ऑफिस मधली कामं, क्लासेस वगैरे तुम्हाला टीव्हीवर तुम्ही घर बसल्या पण करू शकताय. बस इझी टू यूज आहे. याच्यामध्ये फक्त डोंगल घ्यायचं आहे, तर तुम्ही पेनड्राईव्हचा थ्रू इथं यूज करायचं. एचडीएमआय पोर्ट दिले तर तुम्हाला डोंगल लावायचंय. हा टीव्ही तुम्ही जसे की पीसी सारखा आपण घर बसल्या आपण टीव्ही ऑपरेट करू शकतो. तुम्ही एलजीचा ओलेड बघताय ना, हा तुम्हाला खासकर ओलेडचा फायदा काय? ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये ओलेड मध्ये तुम्ही बघताय तर युट्यूबवर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ, नेटफ्लिक्सवर. ह्या तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स याच्यामध्ये मिळेल, बरोबर? ते झालं. तर आपण होम पेज मध्ये तुम्ही इकडे बघू शकता, वरती ऑप्शन भरपूर दिले तुम्हाला. जसे की याच्यामध्ये तुम्हाला होमचा फायदा काय पडतो? ह्याच्यामध्ये तुम्हाला होम ऑफ मध्ये एलजीचे जे डिव्हाइस मग स्मार्ट डिव्हाइस असतील तर तुम्ही एलजीच्या टीव्ही मधून ऑपरेट करू शकता. एलजीच्या सोडलं तर ऑलरेडी तुम्हाला गुगल होम पण ठेवतात. समजा आता अदर तुम्ही कुठल्याही प्रोडक्ट गुगल होमचे प्रोडक्ट असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट इथं अटॅच करून तुम्ही इकडनं ऑपरेट करू शकता. हा याच्यामध्ये ऍडव्हान्स भेटतो तुम्हाला. आणि जर तुम्ही हा बघताय कर्सर, हा कर्सरचा फायदा काय पडतो? तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम इझी पडतो. जसे की लहान पोरांपासून ते वयस्कर म्हणजे सिनियर सिटीजन पासून तुम्हाला हा रिमोट फायदा पडतो. जास्त बटन दाबायची गरज नाहीये. जर इझी टू स्क्रोल करायचं, जर आपल्याला युट्यूब लावायचं, युट्यूबवर डायरेक्टली आपण इझिली लावू शकतो. तर हा तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स भेटेल. अजून
आणि दुसरी गोष्ट बघताय तर टीव्ही फक्त बघण्यापुरतं नाहीये, आपल्याला ह्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल करायचं आहे किंवा फोटो कॅप्चर करायचं आहे ते पण ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलं. तर वर हा ऑप्शन बघताय ना स्क्रीनलेस मध्ये, इथे तुम्ही कॅमेरा अटॅच करू शकताय आणि व्हिडिओ कॉलिंग फोटोग्राफी वगैरे तुम्ही याच्यामध्ये कॅप्चर करून ते व्हिडिओ कॉलवर पाहू शकतो. कट कर.